उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उननं पुन्हा एकदा जगभरात आणि विशेष म्हणजे अमेरिकेत खळबळ उडवून दिली आहे. उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी उत्तर कोरियानं उच्च क्षमतेच्या घन इंधन इंजिनची यशस्वी चाचणी केली. या नवीन इंजिनमुळे उत्तर कोरिया आता थेट अमेरिकेला लक्ष्य करू शकणारे क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या तयारीत आहे. किम जोंग उन यांनी स्वतः या जमिनीवरील जेट चाचणीचं निरीक्षण केलं. अहवालानुसार या नव्यानं सुधारित इंजिनमध्ये कंपोजिट कार्बन फायबर सामग्रीचा वापर करण्यात आलाय. पण हे घन इंधन इंजिन इतकं घातक काय? तर तज्ज्ञांनुसार या इंजिनची क्षमता 2500 किलोटन इतकी प्रचंड आहे. याचा अर्थ उत्तर कोरिया आता एकाच क्षेपणास्त्रावर अनेक अण्वस्त्र वाहून नेण्याला सक्षम आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे द्रव इंधन क्षेपणास्त्रांप्रमाणे या इंजिनला प्रक्षेपणापूर्वी जास्त तयारीची गरज नसते आणि त्यामुळं शत्रू देशाला हे क्षेपणास्त्र डागण्यापूर्वी शोधणं किंवा रोखणं अत्यंत कठीण होतं. या चाचणीमुळे आता संपूर्ण अमेरिका उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्रांच्या थेट टप्प्यात आलाय. याआधी उत्तर कोरियानं अशी अनेक आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केली आहेत जी अमेरिकेपर्यंत पोहोचू शकतात. संरक्षण तज्ज्ञांच्या मते हे नवीन इंजिन अमेरिकेच्या जगातील सगळ्यात प्रगत मानल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणांनाही भेदण्यास सक्षम आहे. याचा थेट परिणाम म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढल्याचं बोललं जात आहे. या इंजिनची कमाल क्षमता 2500 किलोटन असल्याचा अंदाज आहे. हे गेल्या सप्टेंबरमधील चाचणीपेक्षा म्हणजेच 1971 किलोटनपेक्षा जास्त आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते इंजिनची शक्ती वाढवण्यामागचा उद्देश हा एकाच क्षेपणास्त्रावर अनेक युद्ध सामग्री तैनात करणं हाय आणि यामुळे अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणांना चकमा देणं सोपं होईल. किम जोंग उन यांनी उत्तर कोरियाला एक अपरिवर्तनीय अणुशक्ती म्हणून घोषित केल्यानंतर लगेचच ही चाचणी घेण्यात आली. किम यांनी मध्य पूर्वेतील युद्धाचा संदर्भ देत अमेरिकेवर जागतिक दहशतवाद आणि आक्रमकतेचा आरोपही केलाय. देशाची सामरिक लष्करी शक्ती अधिक मजबूत पातळीवर नेण्यासाठी ही चाचणी अत्यंत आवश्यक होती असं ते म्हणाले. उत्तर कोरिया आपल्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचं सातत्यानं आधुनिकीकरण करत आहे. ही चाचणी त्यांच्या पंचवार्षिक लष्करी विस्तार कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या क्षेपणास्त्रांमध्ये घन इंधन वापरलं जातं. द्रव इंधन क्षेपणास्त्रांप्रमाणे त्याला प्रक्षेपणापूर्वी दीर्घ तयारीची गरज नसते आणि त्यामुळे शत्रू देशाला हे क्षेपणास्त्र डागण्यापूर्वी शोधणं किंवा रोखणं कठीण जातं. जग आधीच अनेक युद्धांच्या छायेत असताना उत्तर कोरियाच्या या पावलामुळे जागतिक अस्थिरता आणखी वाढण्याची भीती आहे. लहान देशही आता स्वतःच्या संरक्षणासाठी अणुशक्तीकडे वळू शकतात आणि ज्यामुळे शस्त्रास्त्रांची स्पर्धा वाढेल. उत्तर कोरियाची ही वाढती लष्करी ताकद, विशेषतः अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम हे जागतिक शांततेसाठी आता एक मोठं आव्हान बनलंय. उत्तर कोरियाच्या या नव्या ब्रह्मास्त्राबद्दल आणि त्याच्या जागतिक परिणामांबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.